नमस्कार, तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत पुरणपोळी। तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी आहे। आता ही कशी बनवायची त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर का तुम्ही इथे दिलेल्या छोट्या मोठ्या टिप्स सगळ्या फॉलो केल्या तर तुमची सुद्धा पुरणपोळी इतकी छान टम्म फुगणार आहे। आणि म्हणूनच म्हणते तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डाळ शिजायला ठेवायला लागते। तर त्यासाठी इथे अगदी मोजून परफेक्ट प्रमाणामध्ये डाळ घ्यायची आहे। मी इथे एकूण 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे। डाळ वापरत असताना अगदी नवीन डाळ वापरायची आहे, घरात आणून भरपूर दिवस ठेवलेली डाळ वापरायची नाही। त्यासोबत डाळ छान नीटवाट करून घ्यायची आहे। आता यामध्ये कधी कधी खडे पण असतात, त्याचसोबत हिरव्या डाळी सुद्धा असतात, त्याचसोबत टरफल असलेली सुद्धा डाळ असते, तर ती काढून घ्यायची आहे। बरेचदा काय होतं की यामध्ये टरफल असले जर का डाळ असेल आणि ती पुरणात वाटताना आली तर पुरणपोळ्या फाटतात, त्यामुळे एकदम लक्ष देऊन टरफल असलेली डाळ बाजूला काढायची आहे। इथे छान डाळ नीटवाट करून झालेली आहे। आता याला शिजायला ठेवायचं आहे। तर मी इथे 1.5 वाटी डाळ घेतली होती। तर मंडळी, जर का तुम्हाला कटाची आमटी काढायची असेल तर डाळीच्या तिप्पट एवढं पाणी घालायचं आहे। आणि जर का कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही फक्त दुप्पट पाणी घातलं तरी सुद्धा चालेल। इथे मला कटाची आमटी करायची आहे म्हणून मी तिप्पट पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे डाळ 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता इथे जे पाणी ठेवलेलं होतं ते सुद्धा गरम व्हायला लागलेलं आहे। आता या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे, यामुळे डाळ एकदम मऊसूत शिजली जाते। यानंतर या गरम पाण्यामध्ये डाळ जी धुवून ठेवलेली आहे ती छान निथळून यामध्ये घालायची आहे। यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। इथे माझ्या कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्येच डाळ एकदम मऊसूत शिजते, त्यामुळे मी 3 शिट्ट्या घेते। आता इथे कुकर छान तयार होतोय तोपर्यंत कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करते। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कणिक मळताना जर का आपल्या एकूण 30 पुरणपोळ्या होणार असतील तर 15 चपात्या होतील एवढीच इथे कणिक घ्यायची आहे। आणि कणिक चाळत असताना एकदम मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची की ज्यामुळे कणकेतला जाडसर जो कोंडा आहे तो सगळा बाजूला होईल आणि पुरणपोळ्या छान मऊ होतील। आता इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे पुरणपोळीला छान रंग यावा म्हणून मी थोडंसं इथे हळद घातलेली आहे। आता ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वापरू नका, किंवा याऐवजी तुम्ही पाण्यातून सुद्धा हळद वापरू शकता। आता ही हळद मीठ एकसारखं मिसळून घ्यायचं आहे आणि यानंतर ही कणिक थोडं थोडं पाणी करून मळून घेणार आहे। कणिक मळत असताना पाण्याचा वापर सुद्धा मोजून मापून करायचा आहे, अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। आणि आपण जशी चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर मळून ठेवायची आहे। इथे कणिक भिजवून तयार झालेले आहे। आता याला थोडंसं तेल लावायचं आहे। मी अगदी अर्धा चमचा इथे तेल घेतलेला आहे आणि 2-3 मिनिट कणिक तिंबायची आहे। कणिक तिंबत असताना थोडीशी दाबून दाबून तिंबायची आहे। थोडंसं गरज लागली तर थोडंसं तेल लावायचं आहे। आता ही तिंबलेली कणिक अशीच आपण 1 तास तरी झाकून ठेवून द्यायची आहे। आता कणिक तयार होते तोपर्यंत इथे आपण पुरण तयार करून घ्यायचं आहे। इथे 3 शिट्ट्या होऊन अगदी कुकर थंड झालेला आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की डाळ सुद्धा एकदम गरगरीत शिजलेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला डाळ शिजलेली हवी आहे। डाळ बोटावर घेऊन चुरली तर व्यवस्थित त्याचं पीठ झालं पाहिजे, तरच डाळ छान शिजली असं समजायचं आहे, नाहीतर पुरणामध्ये कणी कणी अशी राहते आणि पुरणपोळी पण फाटते। आता ही शिजलेली डाळ येळून घ्यायची आहे। तर त्यासाठी एका कढईवरती मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे, यावरती शिजलेली सगळी डाळ ओतून घ्यायची आहे आणि 2-3 मिनिट अशीच ही डाळ या चाळणीवरती ठेवून द्यायची आहे की ज्यामुळे यातील जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल। यानंतर डाळ थोडीशी झटकून घ्यायची आहे, कारण यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर गूळ टाकल्यानंतर एकदम पातळ सारण तयार होतं, त्यामुळे सगळं जे पाणी आहे ते छान निथळून घ्यायचं। आता या उरलेल्या पाण्यापासून, याला येळवणी म्हणतात, यापासून आपण कटाची आमटी तयार करतो।
याआधी ही आमटी मी एकदा शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। आता यानंतर ही डाळ आहे ती या कुकरमध्ये मी पुन्हा घेतलेली आहे। आता हा कुकर गॅसवरती न ठेवता आधीच थोडी अशी पळीने आपण मॅश करून घ्यायची आहे, फोडून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ जर का एकसारखी मऊ शिजली असेल तर पटकन इथे घातली जाते। आता ही घातलेली डाळ गॅसवरती ठेवून मीडियम फ्लेमवर यामध्ये थोडंफार उरलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जेव्हा डाळीतलं पाणी आटवून घेतो तर आपल्याला नंतर पुरण करण्यासाठी जास्त वेळ जात नाही, कारण थोडं जरी पाणी उरलं तरी गुळाचं जास्त प्रमाणामध्ये पातळ असं पुरण तयार होतं। या ठिकाणी पाणी तर आटून झालेलं आहे। आता यामध्ये गुळ घालायचा आहे। तर जेवढी आपण डाळ घेतली होती आणि ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथे किसलेला गुळ घालायचा आहे। तर एकूण मी 1.5 वाटी इथे गुळ घातलेला आहे। गुळ घातल्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि सतत हलवून गुळ वितळवून घ्यायचा आहे। तर मंडळी इथे पाहू शकता गुळ घातल्यानंतर 1-2-3 मिनिटांमध्ये गुळाला एकसारखं पाणी सुटलेलं आहे आणि गुळ आणि डाळ पूर्णपणे एकजीव झालेली आहे। आता यानंतर इथून आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनिट जाणार आहेत पुरण बनवण्यासाठी। तर यानंतर अजिबात उलटणं खाली ठेवायचं नाही किंवा अधूनमधून सतत हलवायचं आहे, नाहीतर खाली पुरण लागू शकतं। इथे पुरण शिजायला ठेवून 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि पुरणाच्या मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये इथे पुरण तयार झालेलं आहे। तर बघा इथे जर का आणखीन जास्त जर का डाळीतलं पाणी राहिलं असतं तर अजून जास्त पातळ डाळ झाली असते आणि यापेक्षा जास्त वेळ लागला असता। त्यामुळे डाळीतील पाणी नक्की निथळून घ्या। आता यानंतर अजून 5 ते 6 मिनिट लागणार आहेत पुरण तयार करण्यासाठी। इथे आता पुरण कसं तयार झालं हे सुद्धा मी सांगणार आहे। तर हे पहा, असं थोडंसं पुरणाला हात लावल्यानंतर पुरण अजिबात हाताला चिकटत नाही, याचा अर्थ असा आहे की पुरण एकसारखं तयार झालेलं आहे, जसं आपल्याला हवं आहे तसं। आणि जर का पुरण हाताला चिकटून राहिलं तर असं समजायचं आहे की पुरण अजून तयार झालेलं नाही। तर अशा प्रकारे आपला एकदम स्वच्छ असा हात बाहेर आला पाहिजे। आता हे तयार झालेलं पुरण एका चाळणीवरती ठेवून गरम असतानाच अशा प्रकारे आपण घाटून घ्यायचं आहे। डाळ जर का गरम असतानाच घातली तरच ती एकसारखी मऊ होते आणि पटकन होते, त्यामुळे गरम गरम असतानाच पुरण तयार करायचं आहे। तर मंडळी इथे पाहू शकता मऊसूत असा पुरण तयार झालेला आहे। पुरण तयार करेपर्यंत इथे कणिक छान तिंबलेले आहे। आता याला एकदम थोडंसं तेल लावून आपण 2-3 मिनिट एकसारखं मळून घेणार आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा पिठाला एकसारखी तार तयार होते आणि पुरणपोळ्या अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत एकसारख्या मऊ राहतात। तर मंडळी इथे पीठ मळून तयार झालेला आहे। यानंतर पुरणपोळीचा एक गोळा तयार करून घेतला आहे। आता हा व्यवस्थित पिठामध्ये आपण डीप करून घ्यायचा आहे। थोडासा हाताने पहिल्यांदा पसरवून घ्यायचा, त्यानंतर लाटण्याने अबदार पहिल्या बाजूनी अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे। लाटत असताना अगदी अलगद हात लावायचा आहे। सुरुवातीला कडा लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर मध्यभागी असा जोर द्यायचा आहे। त्यानंतर पुरणपोळी थोडीशी पलटून घ्यायची आहे, त्यावरती थोडंसं पीठ लावायचं आहे आणि अलगद हाताने दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरणपोळी लाटायची आहे। तर मंडळी इथे पुरणपोळीचा गोळा भरण्याची इथे क्लिप माझ्याकडून मिस झाली, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये। पण याआधी पण मी पुरणपोळी कशी बनवायची हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की तिथे जाऊन पाहू शकता। इथे मस्त अशी पातळ एकसारखी आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे। तर इथे आता ती कशी भाजायची हे पाहूयात। तर त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा मीडियम गरम झाला की त्यावरती पुरणपोळी घालायची आहे आणि 30 सेकंदामध्ये ती पलटी करायची आहे। त्याचसोबत तुम्ही या ठिकाणी तेल किंवा तुपाचा वापर करून दोन्ही बाजूनी उलटपालट करून भाजू शकता। पण इथे लक्षात ठेवायचं आहे की पुरणपोळी ही जास्त प्रमाणामध्ये उलटपालट करायची नाही, ती 1 किंवा 2 वेळेलाच उलटी पालटी करायची आहे। आणि अशा प्रकारे इथे आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे। तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।